नमस्कार। तर आज आपण चाललोय तळेगाव डमडरेला। तसा तळेगावचा इतिहास मोठा, पण आज आपण तळेगावातील गावच्या मध्यभागी असलेले काकडेश्वर मंदिर विषयी माहिती जाणून घेणार आहोत। तळेगाव डमडरे हे वेळ नदीच्या उजव्या तीरावर वसलेले पंचायत गाव। गावचा इतिहास तसा खूप जुना, जवळजवळ 700 वर्षांपूर्वीचा यादवकालीन पुरावा सापडतो। तसेच डमडरे सरदारांचेही योगदान आहे। गावात बरेच वाडे, वीर पुरुषांची समाधी आणि बरीच मंदिरे आहेत। त्यापैकी आज आपण काकलेश्वर म्हणजेच आजच्या श्री काकडेश्वर महादेव मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत। श्री काकडेश्वर महादेव मंदिर हे गावच्या मध्यभागी असलेले पूर्वाभिमुख मराठाकालीन शिवमंदिर आहे। हे मंदिर महादेवास समर्पित असून या मंदिरावरील शिलालेख सूचित करतो की हे मंदिर वार रविवार कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके 1722 म्हणजेच 7 नोव्हेंबर 1790 रोजी बांधले गेले होते। हे मंदिर 1848 पर्यंत काकलेश्वर मंदिर या नावाने ओळखले जात होते। मंदिर स्थापत्य मांडणीमध्ये सभामंडप व गर्भगृह याचा समावेश होतो। गर्भगृहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणेकडील बाजूस एक अतिरिक्त दरवाजा आहे। प्रवेशद्वाराच्या ललाटावर गणेशाची प्रतिमा आहे। सध्या या मंदिराचे व्यवस्थापन तकटे परिवार यांच्याकडून केले जात आहे। स्वास्ती श्री कृपा शालिवाहन शके 1712 साधारण नाम सवस्तरे कार्तिक शुद्ध 1 श्री काकलेशला या ताकाग्राम कुलकर्णी ज्योती ओम बापूजी आत्मजा सदा शिवेना यत्कृता म्हणजेच शालिवाहन शकाच्या 1712व्या वर्षी साधारण संवत्सरा कार्तिक शुद्ध प्रतिपदा रविवार दिवशी कुलकर्णी आणि ज्योतिषी असलेले श्री सदाशिव बापूजींनी तळेगाव येथे हे मंदिर बांधले आहे। या शिलालेखाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सन 1790 पर्यंत हे गाव तकाग्राम म्हणून ओळखले जात होते। हे मंदिर वायुलिंगी पुराणानुसार शिवपूजेस बसताना दक्षिणेकडे पाठ व उत्तरेकडे मुख करावे। श्री काकडेश्वराचे शिवलिंग निर्मिती वायुलिंग पुराणाप्रमाणे केली असून पूजा करताना वास्तुशास्त्राप्रमाणे पूजा योग्य ठरते। श्री काकडेश्वराचे शिवलिंगाची सोमसूत्री अर्थात पाय हे ईशान्य दिशेस कळलेले असून ईशान्य दिशेस सोमसूत्री असलेले दुर्मिळ व महाराष्ट्रातील एकमेव शिवलिंग आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।